रामकृष्ण हरी माऊली. आज आमच्या लाडक्या काकींचा बड्डे होता आणि आम्ही बड्डे सेलिब्रेशन करत होतो आणि छान असं केक आणलं होतं, हार आणलं होतं आणि ही लेकरं आलेत अशी काकींच्या बड्डेला. आमच्या सगळ्या गल्लीतले काकींचा बड्डे सेलिब्रेट करण्यासाठी आलेत आणि आमच्या ज्या आत्या आहेत त्या काकींना हार घालत होत्या. तसं तर काकी हार घालायला नकोच म्हणत होत्या, ते लहान लेकरासारखं वाटतंय. पण आम्ही सगळ्यांनी फोर्स केला आणि काकीला हार घालायला सांगितला होता आणि काकीनं घातला पण नंतर हार आणि आत्या पहिल्यांदा औक्षण करत होत्या काकींचं. छान मजा मस्ती करत आम्ही बड्डे सेलिब्रेशन करत होतो. आणि हे बघा 3 केक आणले होते असे. आणि ह्या आमच्या आजी आहेत, घरात सगळ्यात मोठ्या आहेत ह्या. आणि आजी पण काकींना आरतीचं ताट घेऊन ओवाळत होत्या. आणि ह्या दोघी सासूसुना आहेत, पण सासूसुना असल्यासारखं वाटत नाहीत. खूप मिळून आणि मिसळून राहतात या. आणि ह्या सगळं बड्डेचं प्लॅनिंग आमच्या आजीनीच केलं होतं. बघा त्यांनी हा सगळा सेटअप केला आहे. छान असं आरतीचं ताट घेऊन ओवाळायला चालू आहे बघा. एक सासू कशी असते ते यातून दिसतंय. तसं तर आमच्या आजी सगळ्यांनाच मिळून मिसळून घेतात. आणि विशेष सांगायचं म्हणजे आजीनी स्वतःच्या कष्टावर त्यांच्या रानामध्ये फार्म हाऊस तयार करायला चालू केलं आहे. पाडव्याचा मुहूर्त केला होता त्यांनी आणि ते आता काम करायला चालू झालं आहे. आणि काकींनी हळदी कुंकू लावायला स्टार्ट केलं होतं आणि नंतर मला पण हळदी कुंकू लावलं. छोटंसं लावायला सांगितलं होतं मी. आणि हे आमच्या लाडाच्या काकी आहेत, ह्यांचाच बड्डे होता. किती मजा मस्ती करतायत बघा. आणि ह्या आमच्या आत्या आहेत. आत्यांसोबत पण मज्जा चालली होती माझी. आणि नंतर आजी आल्या, ह्या आमच्या आजी आहेत. आजी असून पण खूप मॉडर्न पद्धतीने राहतात आमच्या आजी. प्रत्येक गोष्ट आजींना माहीत आहे बघा कशा करतात. आणि काकींसोबत छान असा फोटो काढला केक कटिंग झाल्यानंतर. आणि सगळ्यांचं काकीला ओवाळायला चालू होतं, केक चारायला चालू होतं आणि छान पद्धतीनं आम्ही बड्डे सेलिब्रेट केलं होतं. आणि ही काकीची 2 मुलं आहेत बघा. आईवरचं प्रेम किती आहे. आईला केक चारायसाठी दोघांची गडबड उठली होती आणि आमच्या काकी पण केक खात होत्या. आणि केक कटिंग चालू असताना ही अशी चिल्लर गँग आमची सगळी सोबत उभारली होती बघा. सगळी लहान लहान लेकरं आहेत काकीच्या कडेने उभारलेत. आणि आमच्या आजीने पण छान असं काकींना केक चारला. आणि छान असं सासू सुनेचं चेष्टा करत केक खाऊ घालायला चालू होतं. आणि काकींना सगळ्यांनी ओवाळून घेतलं होतं. बड्डे आमचा खूप छान पद्धतीने सेलिब्रेट झाला होता. जेव्हा आपला बड्डे असतो तेव्हा आपण खूप एक्सायटेड असतो आणि आज काकीचं पण तसंच झालं होतं. त्यांचा आनंद आज गगनात मावे नव्हता. खूप खुश होत्या काकी. आणि इकडं बघा आमच्या गल्लीतले पण सगळे काकींच्या बड्डेला आले होते. कारण काकी अशा मनमिळावू आहेतच. काकींनी सर्वांना कॉल करून बोलवून घेतलं होतं. आणि सगळे आमच्या ज्या गल्लीतल्या काकीज आहेत त्यांनी छान असं काकींना ओवाळून घेतलं होतं. आणि असा छोटासा आमच्या घरातल्या घरात गल्लीत काकींचा बड्डे सेलिब्रेट केला.